ओम श्री परमात्मने नमः। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या भागात स्नेहा तू प्रश्न विचारला होतास, त्याचं आपण सविस्तर उत्तर दिलं आहे. आणखी पण 2 प्रश्न तू विचारलेस. त्यातला एक प्रश्न जो विचारला होतास की अर्जुनाने यापूर्वी स्वजनांविरुद्ध लढाई केली होती. म्हणजे तू चांगल्यापैकी महाभारत आपला इतिहास अभ्यासलेला आहेस हे लक्षात येतंय. बरोबरच आहे. जेव्हा अज्ञातवासात विराटाच्या नगरामध्ये हे पांडव राहत होते, त्यावेळी विराटाच्या गायी पळवण्यासाठी म्हणून कौरव अगदी पितामह भीष्म द्रोणांसह दुर्योधन देखील आलेले होते. आणि त्यावेळी विराट तर दरबार नव्हतेच, गावात नगरात नव्हते. आणि मग काय झालं, राजकुमार जो उत्तर त्याला मात्र एकदम गोंधळून जायला झालं आणि सामोरं कसं जावं हा उलगडा त्याला होईना. अशा वेळी अर्जुनच तर रथावर स्वार होऊन या कौरव सेनेला सामोरा गेला होता आणि गायी वाचवायच्या म्हणून त्यावेळी लढाई झाली होती. कारण महत्त्वाचं, लढाई मागचा उद्देश फार महत्त्वाचा. आणि म्हणून त्यावेळी गायींना सोडवणं, गोमाता आहेत त्या पवित्र, त्यांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अर्जुन लढायला सिद्ध झाला होता. म्हणजे जेव्हा संघर्षामागचा उद्देश स्पष्ट असतो त्यावेळी त्या उद्देशाप्रती गरज जी आहे ती निभावली जाते. म्हणून तेव्हाचा उद्देश वेगळा, काय आणि कशा करता हे 2 घटक आपल्या कर्मासाठी, क्रियेसाठी जे काम आपण करत असू त्याच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. म्हणून कोणतंही काम सुरू करताना मी हे का करतो आहे, कशाकरता मला हे करायचं आहे, हे जर आपण जाणून घेतलं तर मग त्या कामाच्या स्वरूपामध्ये किंवा काम करत असताना कुठल्याही प्रकारे अडथळे आले तरी आपण विचलित होणार नाही. आत्ताच्या प्रसंगात मात्र काय घडलंय, पहिल्याच अध्यायात आपण लक्षात घेतलं की अर्जुनाला स्वजनांविरुद्ध, म्हणजे जे तेव्हाही होते आताही तेच सामोरे आहेत, आताही युद्ध तसंच करायचं आहे. पण आता फरक काय आहे, हे निर्णायक युद्ध आहे. आणि हे युद्ध राज्याच्या अधिकारासाठी युद्ध आहे. राजगादीवर कोणी बसायचं, बांधवांमध्येच तो अधिकार निश्चित करण्यासाठी युद्ध आहे. आणि कोणीच पांडव असे नाहीत की आम्हाला अधिकार प्रस्थापित करायचा आहे, मिळालाच पाहिजे म्हणून अट्टहास करणारे पांडवांपैकी कोणीच नाही आहेत. मग अशा वेळी आपलाच एक बंधू दुर्योधन जर अट्टहास करतोय तर केवळ त्याचा अट्टहास अन्याय आहे, चुकीचा आहे हे समजत असून आपणही लढण्यासाठी सिद्ध व्हावं हे भावनेच्या भरामध्ये अर्जुनाला उलगडत नाही आहे. कारण अन्याय, अधर्म समाजामध्ये स्थापित होता कामा नये हा महत्त्वाचा उद्देश या युद्धामागचा आहे. आणि अर्जुनाला तो उद्देश स्पष्ट झालेला नाही. अर्जुनाला ही स्वजनांमधली लढाई वाटते. सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, राष्ट्र स्थापित करणं आणि एक संहिता, दंड, नॉर्म्स ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो ते स्थिर असणं
हे इतकं गरजेचं आहे की त्यासाठी स्वजनांशी संघर्ष करावा लागला तरीही तो अटळ आहे असं ध्यानात घेऊन करायला हवा. हा धर्म आहे क्षत्रियाचा, स्वाभाविकपणे अर्जुनाचा सुद्धा. पण ते अर्जुनाच्या लक्षात आलेलं नाही, कारण भावनांच्या आवेगामध्ये तो हे नेमका उद्देश समजू शकलेला नाही. आणि म्हणून उद्देश स्पष्ट न झाल्यामुळे त्याची मानसिक तयारी युद्धाची नाही. आणि दुसरी गोष्ट, राजाने मंत्रयुद्धाद्वारे केलेला भावनिक परिणाम, तोही अर्जुनाच्या बाबतीत बराच बदल घडवून आणणारा ठरलाय. आणि म्हणून अर्जुन यावेळी मात्र गलितगात्र होऊन गेलाय की यापासून वैयक्तिक फायदाच जणू काही आम्हाला हवाय म्हणून आम्ही युद्ध करतोय, असं चित्र समाजासमोर येईल असं अर्जुनाला वाटतंय. वास्तविक तसं नाही, पण अर्जुनाला मात्र भावनेच्या भरामध्ये तसंच वाटतंय. आणि म्हणून अर्जुन अनेक परीने सांगायचा प्रयत्न करतोय की आम्हाला राज्य नकोय, आम्हाला सुखोपभोग नकोय, आम्हाला अशी स्वजनांची रक्तलांछित भूमी नकोच आहे. तेवढ्याच कोंदणामध्ये, तेवढ्याच भोवऱ्यामध्ये अर्जुन फिरत राहिल्यामुळे तो सामाजिक न्याय प्रस्थापना, सुचारू समाज राहावा, नीतिधर्म समाजात स्थिर असावा, ह्या व्यापक उद्देशांच्याकडे अर्जुन वळूच शकलेला नाहीये. आणि म्हणून यावेळी अर्जुनाची ही स्थिती झाली. मला वाटतं तुझ्या प्रश्नाचा उलगडा तुला आता व्यवस्थित झाला असेल. आणि हे फक्त अर्जुनापुरतं सीमित नाही हं. आपल्याही आयुष्यामध्ये कितीतरी वेळेला अशा आपल्याला प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यावेळेला आपलंच मनाचं विश्लेषण, सिंथेसाइज, ॲनलाइज आपण आपलं करायला शिकलं पाहिजे की यामागचा मोटो काय आहे, उद्देश काय आहे, तो महत्त्वाचा समजून घेतला पाहिजे. आणि त्याचा परिणाम दूरगामी असणार आहे, व्यापक असणार आहे, समाजाशी निगडीत असणार आहे की परिणामस्वरूप फक्त व्यक्तिगत मी असणार आहे. हे उलगडे जेव्हा आपण करून घेऊ शकू, व्यवस्थित ॲनालिसिस याचं करू शकू आणि जाणीवा समृद्ध करू, त्याच वेळी आपल्याला अर्जुनाच्या स्थितीमध्ये आपण शिरणार नाही. आणि ज्या स्थितीत अर्जुन शिरला आहे त्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठीच तर गीतेमध्ये हे सगळं ॲनालिसिस किंवा विश्लेषण कशा प्रकारे करायचं हेच भगवंतांनी सांगून दिलं आहे की ज्याची आजही आपल्याला कोणताही अशा प्रकारचा संदेह काम सुरू करताना आपल्या मनाचा ठाव घेणारा ठरला तर त्या संदेहाला मारून कसं टाकायचं, त्या संदेहाच्या भोवऱ्यातून मोकळं कसं व्हायचं, हे आपल्याला 3ऱ्या अध्यायापासून उलगडत जाणार आहे. कारण 3ऱ्या अध्यायाचं नावच मुळी कर्मयोग आहे. 2ऱ्या अध्यायाचं नाव आपण लक्षात घेतलं सांख्ययोग. त्याच्यामध्ये भगवंतांनी 2-3 भाग महत्त्वाचे सांगितले. पहिल्या भागामध्ये सांगून दिलं शाश्वत अविनाशी तत्व, म्हणजे प्रत्येकामध्ये असणारं चैतन्य, जीवात्मा किंवा क्षमतेच्या रूपाने जे कर्माशी जोडलं जातं ते प्राणतत्व. त्याविषयी पहिल्या 30 श्लोकांमध्ये सांगून दिलं. 31व्या श्लोकापासून भगवंतांनी स्वधर्म म्हणजे आचरणाशी वैयक्तिक स्तरावर अर्जुनाला जोडून घेतलं. आणि मग कर्मण्यवाधिकार असते हे शाश्वत सत्य स्थापित करून भगवंतांनी अधिकार आणि दायित्व या 2 गोष्टींची सांगड घालून दिली. आणि ही सांगड घालत असताना मध्येच आपण भोवऱ्यात कसे अडकू शकतो यासाठी क्रोधात भवती समोह हेही आपण लक्षात घेतलं की ते चक्र आहे. त्या दुष्टचक्रात एकदा आपण अडकलो की अर्जुनाच्या स्थितीसारखी आपली स्थिती व्हायला वेळ लागत नाही. मग हा कर्माचा भाग झाल्यावरती योग कर्मसु कौशलम असं म्हणून भगवंतांनी योग कोणाशी जोडायचा कर्माचा, आचरणाच्या उद्देशांचा ते सांगून दिलं. आणि त्यासाठी स्थितप्रज्ञ ही बौद्धिक पातळी, बौद्धिक स्तर किंवा स्थिती ही पण शेवटच्या 55 ते 72 श्लोकांमध्ये अर्जुनासमोर भगवंतांनी स्पष्टपणे मांडून दिली. तेव्हा अशा 3 भागांमध्ये हा 2रा अध्याय शाश्वत
वास्तव आणि बुद्धी या तिन्हीचा योग एकत्रितपणे सांधायचा कसा, त्यासाठी स्वतःला सिद्ध कसं करायचं, सज्ज कसं करायचं याविषयी सांगून दिलं. समजा आपल्याकडून हा भाग पाहिला गेला नसला, हा व्हिडिओ जर आपण बघू शकला नसलात, तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक दिसेल या व्हिडिओत. त्या लिंकवर जाऊन आपण निश्चितपणे मागचा भाग पुन्हा पाहू शकाल. आता 3ऱ्या अध्यायाचा आपल्याला मर्म जाणून घ्यायचं आहे, तेव्हा सुरुवातीला 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या टप्प्यातले श्लोक तर ऐकलेच पाहिजेत. तेव्हा आता ऐकूया 3ऱ्या अध्यायातले श्लोक 1 ते 10. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां. न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यां पुरुषोऽश्नुते. न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्. इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन. कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः. शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. अनेन प्रसविष्यद्वमेष वोस्त्विष्टकामधुक्. श्लोक आत्ता आपण ऐकलेत त्या श्लोकांमधला पहिलाच श्लोक जो आहे त्याच्यात अर्जुन अजूनही गोंधळलेल्या मनस्थितीत आहे हे आपल्याला स्पष्ट होत आहे. पहिल्या श्लोकात अर्जुन कृष्णाला प्रश्नच विचारतोय पुन्हा. ज्यायसी चैत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. किंग प्रश्न विचारला, का बरं असं तू करतोयस कृष्णा? अजून अर्जुन श्री भगवान म्हणजे कृष्ण ही सांगड घालू शकलेला नाही आहे. अजून आपल्याशी थेट परमात्मा संवाद करतायत हे अर्जुनाला नीटसं उलगडलेलं नाही आहे. आणि म्हणून जरी गुरु शिष्याचं नातं जोडलं असलं तरी कृष्णाशी मोकळेपणाने अर्जुन संवाद करू शकतोय. आणि म्हणून अर्जुन सहजपणे प्रश्न विचारतोय की जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, स्थितप्रज्ञ सांगितली ना लक्षणं, आधी कर्म आणि मग स्थितप्रज्ञता आणि त्यांचा योग जोडला 2ऱ्या अध्यायात. मग जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, ज्यायसी श्रेष्ठ आहे असं जर तू आत्ताच सांगितलंस तर मग प्रत्यक्ष कर्म जे युद्धाचं आहे ते करण्यासाठी का बरं मला प्रवृत्त करतोयस, का बरं माझी योजना करतोयस, असा सरळ प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारलेला आहे. आणि त्यापुढे जाऊन एवढंच नाही तर पुन्हा एकदा आठवण दिली आहे पुढच्या श्लोकामध्ये. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रेयः अहम आप्नुयाम्. तू विसरू नकोस बरं, मी तुझ्याकडे गुरु शिष्याचं नातं जोडताना श्रेय प्राप्तीची मागणी केलेली आहे. आणि म्हणून तू मला श्रेयस्कर काय, श्रेयस्कर म्हणजे शाश्वत समाधान, शाश्वत तृप्ती मिळवून देणारं कोणतं कर्म आहे त्याविषयी तू मला सांग, अशी मी सतत मागणी तुझ्याकडे करतो आहे. आणि तू मला एकदा कर्म महत्त्वाचं, एकदा बुद्धी महत्त्वाची, मग ह्या दोन्हीची सांगड असं काहीतरी सांगतोयस, त्यांनी माझा गोंधळ होतोय. मोहयसी, माझी बुद्धी तू ह्या भ्रमात टाकतोयस
त्यापेक्षा तू मला स्पष्टपणे उलगडूनच सांग ना, मी नेमकं काय करावं ते. अशा प्रकारे अर्जुनाने आपल्या मनाची द्विधा स्थिती, मनात चाललेलं बुद्धी आणि कर्माविषयीचं द्वंद्व हे जाणलं आणि भगवंतांनी निर्द्वंद्व करण्याच्यासाठी म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये मांडणी केलेली आहे. कारण 2ऱ्या अध्यायात भगवंतांनीच अर्जुनाला सांगून दिलं, निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. मग ही निर्द्वंद्व स्थिती येण्यासाठी आचरण करतानाच काय काय खबरदारी घ्यायला हवी. त्यासाठी म्हणून भगवंतांनी 3ऱ्या श्लोकापासून स्वतःच अर्जुनाशी संवाद करायला सुरुवात केली. आणि मग 3ऱ्या श्लोकामध्येच भगवंतांनी सांगून दिलं, अरे कर्म वेगळं बुद्धी वेगळी असं नाही आहे रे. हे दोन्ही मार्ग जे आहेत ना ते समांतरच जाणारे आहेत. आणि नुसते समांतर नाहीत, त्यांच्यामध्ये सांधेजोड पण आहे बरं. रेल्वेचे रूळ आपल्याला समांतर जाताना दिसतात, पण जेव्हा ट्रॅक बदलायचा असेल त्यावेळेला त्या दोन रूळ परस्परांना जोडलेले पण दिसतातच ना, सांधा दिसतोच ना. तसं भगवंत सांगून देत आहेत की अरे या जगामध्ये अस्मिन लोके 2 रस्ते आहेतच. निष्ठा म्हणजे मार्ग, 2 मार्ग आहेत. कशाचे 2 मार्ग आहेत? तुझ्या मनातलं द्वंद्व दूर करण्याचे. कारण तुझ्या मनात जसं आत्ता द्वंद्व आहे ना, की बुद्धी श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ, तसाच द्वंद्व हे अनेकांच्या मनात असू शकणार आहे आचरण करताना. मग सर्वांसाठी दायित्व हे सांगणं आहे. म्हणून भगवंतांनी स्पष्ट सांगून टाकलं की द्विविधा निष्ठा, 2 प्रकारचे मार्ग उपलब्ध आहेतच, फक्त तू नाही सर्वांसाठीच. कोणते 2 मार्ग उपलब्ध आहेत? तर एक मार्ग जो आहे तो कर्म मार्ग आणि दुसरा मार्ग आहे तो ज्ञान मार्ग, सांख्य मार्ग. थेट तत्वज्ञानाशी भिडणं सोपी गोष्ट नाही आहे ना. ज्ञान संपन्न होणं ह्याला डेडलाईन आहे का कुठली? अंतिम रेषा निश्चित करू शकतो का? कारण ज्ञान अनंत आहे. त्यामुळे ज्ञानाशी कितीही आपण जोड ठेवला तरीसुद्धा व्यापकता ज्ञानाची एवढी आहे की सततच आपल्याला प्रवाह सतत अग्रेसर होत राहिलं पाहिजे तत्त्वज्ञानाशी भिडण्यासाठी. मग हा मार्ग सोपा आहे का? कारण जसे जसे आपण जवळ पोहोचतोय, येस आता मला यातलं 100% ज्ञान प्राप्त झालं असं आपण म्हणता म्हणता आपल्याला नवीन काहीतरी गवसतं आणि पुन्हा आपली शोधयात्रा सुरू होते. घडतं ना आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत असं. म्हणून तर आपल्याला हे सगळे जे काय डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, नॉशिया वगैरे वगैरे हे शब्द जे आपल्याजवळ यायला लागतात ते सगळे यामुळेच तर आहेत. कारण जसे जसे आपण आता मला मिळालं, येस आय गॉट इट, असं जसं आपण म्हणायला लागतो तसं लक्षात येतं अरे अजून पण मिळवण्यासारखं बरंच काही आहेच ना. असा हा ज्ञानमार्ग आहे, असा हा सांख्ययोग आहे. तत्त्वज्ञानाशी भिडणं सोपी गोष्ट नाही आहे, पण अशक्यही नाही आहे. मग जर तत्त्वज्ञानाशी मला भिडायचं असेल, त्या वाटेने जायचं असेल, तर मग कुठला मध्यम मार्ग आहे? ये ना बाबा कर्ममार्गांनी. म्हणून त्या श्लोकामध्ये कर्मयोगेन योगिनाम, तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं निश्चितपणे ध्येयनिष्ठ बनू शकतो. दृढ संकल्प आपण करू शकतो. आपल्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी स्थिर ठेवू शकतो. व्यवसायात्मिका बुद्धी 2ऱ्या अध्यायात ऐकलाय बरं आपण शब्द. निश्चयात्मक बुद्धी, दृढ निश्चयी होणं, खंबीर असणं. कशाशी? जे ध्येय निश्चित केलेलं आहे ते ध्येय प्राप्तीसाठी दृढ निश्चयी असणं. यालाच तर म्हणायचं योगी. आणि मग अशा योग्यासाठी कर्मयोग हाच तर राजमार्ग आहे. पण गंमत माहिती आहे का, जेव्हा कोणतंही छोटं मोठं कर्म आपण करतो ना, तेव्हा आठवून बघा हां, अगदी साधं कोणतंही काम जरी केलं
तरी ते काम संपन्न होता होता आपल्याकडे एक छोटंसं अनुभवाचं गाठोडं जमा होतं की नाही? होतो ना. पण अनुभवाने समृद्ध होत जातो. आणि जसे जसे अनुभवाने समृद्ध होत जाऊ तसे तसे आपण ज्ञानमार्गाही व्हायला लागतो. म्हणजे सुरुवात करायची कर्ममार्गापासून, पण आपोआप हा रस्ता सांधेजोड कोणाशी होणार आहे? ज्ञानमार्गाशी. मग जो कठीण असा ज्ञानमार्ग आहे त्याच्याच वाटेला जाण्यापेक्षा जाऊया ना कर्ममार्गाने तिकडे. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलंय की कर्ममार्गाने कोण जाऊ शकतं? सोप्पं काम भगवंतांनी सांगून दिलं. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोश्नुते. कोणीच व्यक्ती कर्म आचरल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. अकर्मकृत. कर्म केलंच नाही, कृती केलीच नाही. आठवून बघा, एक क्षण तरी सापडू शकतोय का? हो म्हणू शकाल, मी 1 तासभर एका जागी नुसता स्थिर बसलोय. बरोबर आहे, स्थिर बसलाय. पण हे स्थिर बसलेले असताना चयापचय क्रिया चालू आहे. रक्त संपूर्ण शरीरभर पेशींमध्ये पोचतंय. श्वास आवक जावक अखंड चालू आहे. हृदयाची धगधग सदैव चालू आहे. म्हणजे पंपिंग ॲक्शन चालू आहे ना. मग ही कर्म कोण करतंय? आपल्याच शरीरातल्या पेशींचे समूह आहेत ना कार्यरत सतत. एक क्षण तरी त्यांनी विश्रांती घेतलेली चालेल का? म्हणून भगवंतांनी सरळ सरळ सांगून टाकलं की जे एक क्षणभरही आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही, विसंबत नाही आपण त्याशिवाय. हे कर्म जर करायचंच आहे तर मग निश्चित ध्येय आखून कर्म करणं केव्हाही चांगलं. ध्येयाविना निर्हेतू काहीच नाही. काय हो चला, अशा प्रकारे जर कर्म सुरू केलं तर त्या कर्मातून निष्पन्न काय होणार? आणि निष्पन्न काही व्हावं म्हणून अपेक्षा तरी आपण कशी ठेवू शकतो? म्हणून निश्चितपणे काहीतरी कर्माचं फलित हेतू समोर धरा, नाहीतर नका धरू. कर्माचं फलित तयार होणारच आहे. काहीही बघा, छोटंसं कर्म केलं, मी माझं बोट हलवलं तरीही फलित तयार झालं ना. ज्या जागेवर माझं बोट होतं त्या जागेवर आता माझं बोट नाही, फलित मिळालं. म्हणजे छोटं मोठं जे आता फारसं आपल्याला कर्म घडलंय असं सुद्धा जाणवत नाही, इतकं सहज कर्म घडलं तरीही त्याचं फलित तयार होतंच. आणि ते ज्यानं कर्म केलं त्याच्या वाट्याला येतंच. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी एक मुख्य शाश्वत सत्य सांगून दिलं आहे. कोणतं शाश्वत सत्य सांगून दिलं आहे बघा? कर्मेंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन. नियम्य करायचं म्हणजे संयमित करायचं. कोणाला? मनसा. कर्म तर आचरायचं आहे, पण कर्म आचरताना जे तुमचं आमचं मन चंचल आहे सदैव, त्या चंचल मनाने जर कर्म सुरू केलं तर किती काळ त्या कर्मामध्ये आपण एकाग्र राहू शकू? नाही ना. म्हणून मनसा नियम्य. प्रथम मनाला संयमित करायचं. त्याची स्पंदन संयमित करायचं म्हणजे काय माहिती आहे? फार सोपी गोष्ट आहे. आपल्या मनाची लयबद्धता, स्पंदनांची नियमितता आपल्याला ओळखता येते. करून बघा कधीतरी. मन क्रोधित असेल, मन भावनांच्या आवर्तनामध्ये होलपाटत असेल तर अशा वेळेला मनाची स्पंदनं ही निश्चितच लयबद्ध नसतात. ते जाणवतं आपल्याला. आणि जेव्हा आपण आजच्या भाषेमध्ये एकदम कूल काम, त्यावेळी मनाची स्पंदनं कशी असतात बघा चेक करून. तेव्हा मनाची स्पंदनं सातत्याने लयबद्ध राहणं, पण कृती करत असताना
हे महत्त्वाचं आहे. कारण कृती करायला सुरुवात केली कीच आमची स्पंदनं लयबद्ध राहत नाहीत. होईल ना व्यवस्थित? जमेल ना? जाईल ना शेवटापर्यंत काम? बाकीचं कोणी त्याच्यात खोडा नाही ना घालणार? बाहेरून काही प्रतिक्रिया यायला लागल्या त्या कर्मा करताना की मग तर अजूनच लयबद्धता डिस्टर्ब होऊन जाते, डिस्टॉर्टेड. अशी सगळी मनाची स्पंदनं होतात ना. म्हणून भगवंतांनी सांगून दिलं, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. म्हणजे इंद्रिय एक काम करतायत पण मन तिसऱ्याच कामामध्ये गुंतलं असेल तर ते आचरण कोणत्या प्रकारचं झालं? मिथ्याचरण, दांभिक. स्वच्छ भगवंतांनी स्पष्ट सांगून दिलंय. कोणासाठी सांगितलंय? अर्जुनासाठी थोडंच सांगितलंय. हे तर सांगून दिलंय तुमच्या आमच्यासाठी. कारण अशा प्रकारचं दांभिक आचरण तुम्ही आम्ही करत असतो. इकडे हाताने कर्म चालू असतं पण आपलं लक्ष असतं आजूबाजूचे काय करतायत, कोण काय बोलतंय. मग त्या कर्मामध्ये तल्लीनता येण्याऐवजी आपलं या बाजूच्याच प्रतिक्रियांकडे, प्रतिसादांकडे अधिक लक्ष एकवटलेलं असतं ना. म्हणजे आपलं आचरण जेव्हा तल्लीनतेने दृढ संकल्पित होऊन केलं जाईल तेव्हाच नियम्य पद्धतीने ते होईल. म्हणून पुढच्या श्लोकात पुन्हा भगवंतांनी सांगून दिलं, यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन. पुन्हा महत्त्वाचं सांगून दिलं, यहा तू म्हणजे ज्या व्यक्तीकडून इंद्रिय आणि मन यांची जोड संयमित होऊन साधली जाते अखंड. कशी साधलेली राहायला हवी? फेविकॉल का मजबूत जोड है. अखंड मन त्या इंद्रिय जिथे जे काम करतायत त्या कामामध्येच तल्लीन राहायला पाहिजे. म्हणजे मग काय होतं? कर्मयोग आसक्त. मग आपल्याला बाकी कुठल्या प्रतिसाद प्रतिक्रिया कशाहीकडे आपलं चित्त विचलित होतच नाही. मग त्या प्रतिसाद प्रतिक्रिया किंवा कौतुक ह्या कशातच आपलं लक्ष गुंतलेलं नसतं. एकमेव ध्यास आपल्याला कर्माचाच राहतो. कर्म म्हणजे खूप आध्यात्मिक मोठा शब्द झाला. आपण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये वर्क, काम. मग हे काम जर अशा पद्धतीने करायचं आहे, संयमित व्हायचं आहे, मनाला ते वळण लावायचं आहे जेणेकरून मानसिक वृत्तीच आपली स्थिरतेची होईल. स्थितप्रज्ञ म्हटलंय ना दुसऱ्या अध्यायात. पहिल्यांदा मन तर चंचल आहे ते स्थिर झालं पाहिजे, त्याची स्पंदनं लयबद्ध झाली पाहिजेत. मग ती स्पंदनं लयबद्ध झाली की आपोआप आपल्या बुद्धीशी ती कनेक्ट होऊ शकतात. कनेक्ट व्हायचं असेल तर वेवलेंथ जुळावी लागते ना. मग ती वेवलेंथ जुळण्यासाठी बुद्धी तर अचल आहे, स्थिर आहे. तिथल्या कंपार्टमेंट्समध्ये डिस्टॉर्शन नाही आहे कारण संकल्पाने ती दृढ झालेली आहे. मन जर अशा प्रकारे त्या वेवलेंथशी जुळलं गेलं की मग बास, मग आपलं कर्म विशेष होणारच. मग एवढी सगळी मेहनत मनाला संयमित करायची, बुद्धीशी कनेक्ट करायची आणि इंद्रियांशी पण जोडलेलं राहायचं, एवढी सगळी मेहनत करायची आहे तर कुठल्या आलतू फालतू कामासाठी कशाला करायची मेहनत? मग कोणत्या कामासाठी करायची? नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः. एवढा खटाटोप कराच कशाला? ते नकोच ना कर्म करणं. असं मनात येऊ शकतं. नव्हे आपल्या मनात येतं ना. एवढं लिंकिंग करायचं असेल, एवढ्या वेवलेंथ जुळवायच्या असतील तर कोणी सांगितलं आहे व्याप घेरायला? नकोच ना. त्यापेक्षा अंगाबाहेर टाकून द्यावं कर्म. मला जमत नाही म्हणून हात वर केले की आपण मोकळे. मला येतच नाही म्हटलं की त्याहून आणखीन बिघडतंय. कुठे घेऊ थोडा कमीपणा. कुणी सांगितलंय व्याप करण्यापेक्षा देऊ सोडून. म्हणून भगवंतांनी आधीच ओळखलं हे सगळं आणि सांगून दिलं अकर्मणः नाही राहायचं. हे सगळी वृत्ती आहे ना म्हणजे अकर्मणः. बरं, अकर्मणः राहून तर
आपलं शरीर निरोगी आरोग्य संपन्न राहणार नाही, मन प्रसन्न असणार नाही आणि बुद्धीला तर गंजत चढेल बोलीभाषेत म्हणायचं तर. ज्या संपदा, जी पुंजी आपल्याला उपजत प्राप्त झालेली आहे ती काही हेतूनी प्राप्त झालेली असणार आहे ना. मग कोणत्या हेतूसाठी ती दिलेली आहे? नियतं कुरु कर्मत्वम. अर्जुनाचं निमित्त करून भगवंत आपल्याला सांगतायत, ज्या ज्या वेळी जे दायित्व आहे, निरागस बालकाचं दायित्व कोणतं हो? सहवासात जे जे असतील त्या सगळ्यांना प्रसन्नता प्रदान करणं. नुसता बालकाचा निरागस चेहरा पाहिला, हसरे डोळे पाहिले की केवढा आनंद सगळ्या भोवतालच्यांना होतो ना. एखाद दिवशी ते छोटं निरागस बालक अस्वस्थ असेल तर ती अस्वस्थता आजूबाजूला पसरतेच ना. मग छोट्या बालकाचं सुद्धा दायित्व आहे प्रसन्न असणं. त्यासाठी त्यांनी काही करायचं असतं का? नाही, करायचं असतं जोडलेल्यांनी. कारण बालकाला आपली प्रसन्नता आपण मेंटेन करणं किंवा आपली प्रसन्नता आपण प्राप्त करून घेणं हे अजून नाही ना ज्ञान. त्यामुळे जे आहे ते हात पाय इंद्रियांच्याच बाबतीत फक्त ते बालक हालचाल करू शकतं, कार्य करू शकतं. म्हणून जशी जशी आपली जोड ज्ञानाशी होत जाईल, जशा जशा जाणीवा प्रगल्भ होत जातील, तशी तशी आपल्या शरीराची कामांद्वारे कर्मांद्वारे यात्रा संपन्न होते. यात्रा शब्द वेगळा, जत्रा शब्द वेगळा आणि मात्रा शब्द वेगळा. दुसऱ्या अध्यायात मात्रा शब्द आलाय. मात्रा स्पर्श म्हणजे विषय विकारांच्या गुंत्यात अडकणं. जत्रा म्हणजे आनंदाकडे खेचलं जाणं, पण तो आनंद कसा? क्षणिक. गावाकडे जत्रा असते ना, जत्रेच्या वेळी कोण आनंद उसळलेला असतो गावामध्ये, पण त्याच वेळी हे निश्चित माहीत असतं की जत्रा काही काळापुरतीच आहे. मग सगळं गाव पुन्हा आपल्या पहिल्या व्यवहारांकडे वळणार आहे. तेव्हा जत्रा म्हणजे तात्कालिक आनंद आणि यात्रा म्हणजे शाश्वत समाधान, तृप्तीच्या दिशेने केलेला प्रवास. मग हा प्रवास कोणाचा व्हायचा आहे? शरीराचा. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणा. तू कर्मच अनुसरायला नकार दिलास तर तुझी शरीर यात्रेच्या दिशेने प्रसिद्ध म्हणजे अग्रेसर होईलच कशी? म्हणजे तुझं शरीर, मन आणि बुद्धी हे निरोगी राहतीलच कसे? मग ते राहण्यासाठी तुला काय करायला हवं? नियतं कुरु कर्मत्वं. सांगून दिलं. किती सोपं हो. एका श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं. बालकापासून ते तहत अंतिम दिवसाची वाट बघणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला नियतं कुरु कर्मत्वं आहे. अंतिम दिवसाची वाट बघणाऱ्या वृद्धावस्थेतल्या व्यक्तीला सुद्धा बालकाची निरागसता आपल्या आचरणातून प्रकट करता येऊ शकते. एकदा स्वीकार केला की हे सगळं जमू शकतं. म्हणून गीतेतलं पहिलं तत्त्व मी जे पहिल्या अध्यायापासून सांगत आली आहे की गीतेतलं पहिलं तत्त्व जर आपल्याला कुठलं भगवंतांनी सातत्याने सांगितलं असेल तर जे सामोरं येत आहे त्याचा स्वीकार करायचा. आणि हा स्वीकार संपूर्ण शरीराने करणं आवश्यक आहे. शरीराचेच घटक मन बुद्धी आहेत आणि त्याच्याचबरोबर बाकी इंद्रिय संस्थासुद्धा आहेत. मग या सगळ्या इंद्रिय संस्थांची कामं सुचारू राहायला हवी असतील तर सामोरं येणारं स्वीकारणं फार महत्त्वाचं. इथे पण भगवंतांनी तेच सांगून दिलं. एकदा स्वीकार केला आणि कर्म आचरायला सुरुवात केली की यात्रा होण्यासाठी आणखीन एक क्लॉज भगवंतांनी पुढच्या श्लोकात सांगून टाकला. हळूहळू एक एक टप्पाच भगवंत आपल्याला सांगतात बरं. एकदम मोठा घास गिळता येत नाही ना, घशाला दाटतो. म्हणून भगवंत पहिल्यांदा सांगतायत नियतं कुरु कर्मत्वं. जे दायित्व म्हणून आहे त्या त्या टप्प्यावर ते दायित्व तू निभावत राहा ना, बस दुसरं काहीच करायचं नाही आहे.
आयुष्यामध्ये प्रत्येक वळण आहे ना, टप्पे आहेत, त्यानुसार दायित्व निभावाय. मी जर विद्यार्थी असेन तर मला अभ्यासाचं दायित्व निभावायचं आहे, इतरांच्या आज्ञा पालनाचंही दायित्व मला निभावायचं आहे. जे ज्येष्ठ आहेत, अनुभवानी संपन्न आहेत, त्यांच्याकडून मला अनुभवही जाणून घ्यायचेत आणि स्वतःला प्रगल्भ घडवायचं. असे आयुष्यातले प्रत्येक टप्पे आपल्याला वेगवेगळ्या दायित्वाची ओळख करून देतात. कारण त्या टप्प्यावर आपण प्रथम प्रवेश करत असतो, आपला चैतन्याचा वारू उधळत असतो. आणि म्हणून यौवनामध्ये टप्पे सांगितले दुसऱ्या अध्यायात, तिथेही ही दक्षता आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. जर शरीर यात्रा व्हायला हवी असेल, निर्धोकपणे आपला प्रवास व्हायला हवा असेल, शरीर मन बुद्धीचा आणि इंद्रिय संस्थांचा एकत्रितपणे, तर अशा प्रकारच्या धोक्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि ते सावध राहण्यासाठी पुढचा टप्पा काय केलं पाहिजे? यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधना. बंधन नाही आवडत ना कोणालाच, नाहीच आवडत. का म्हणून बंधन आवडेल? छोटं बाळसुद्धा दुपटं झुगारून देतं, हात पाय हलवायला सुरुवात करतं, पाय फुटले की त्याला जवळचा भाग परिसर पुरत नाही, लांब लांब जायचं असतं आणि धावत जायचं असतं. बंधन नाहीच आवडत कोणाला. पण बंधनात कोणामुळे आणि कोण जातं? जर आपण यज्ञार्थात कर्मणः नाही केली तर आपलंच गती कर्मबंधनातकडे जाणार, आपणच जाणार. बरोबर आहे की नाही? मग यज्ञार्थात कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? यज्ञार्थात कर्म करायचं म्हणजे वृत्ती स्थिर होणं गरजेचं आहे. आणि कोणत्या ठिकाणी वृत्ती स्थिर व्हायला पाहिजे? यज्ञामध्ये जसं हवन केलेलं सगळंच वातावरणाला पवित्र करणारं असतं. कारण यज्ञामध्ये आपण केरकचरा नाही काढून टाकत. यज्ञामध्ये औषधींचं हवन, औषधी म्हणजे चंद्रप्रकाशामुळे ज्यांच्यामध्ये शुद्धता आलेली आहे, शीतलता आलेली आहे. वनस्पतींची वाढ आपण विज्ञानात अभ्यासलं असेल की चंद्रप्रकाशात रात्रीच्या वेळी वनस्पतींची शाकीय वृद्धी होते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चंद्रप्रकाशात होत असते. आणि चंद्रप्रकाशाचं वैशिष्ट्यच काय आहे? ते शीतलता, तृप्तता प्रदान करणारं आहे. आणि म्हणून औषधी अशा वनस्पती की ज्या चंद्रप्रकाशातली शीतलता शोषून घेतात, शुद्धता स्वीकारू शकतात, अशा औषधींचं हवन यज्ञकुंडात केलं जातं. त्याच्या जोडीला शुद्ध घी याचंही हवन केलं जातं ना. म्हणजे जो अग्नी प्रज्वलित होतो तो अग्नीसुद्धा परिसराला प्रदूषणापासून रोखणारा असतो, शुद्धता प्रदान करणारा असतो. यज्ञामध्ये हे सामर्थ्य आहे. आणि मग यज्ञामध्ये फक्त अग्नी जर अशा प्रकारची शुद्धता पसरू शकतो तर त्याला बलसंपन्न करण्यासाठी म्हणून तर वाणी वाटे मंत्रोच्चार केले जातात. दोन्हीचा मेळ झाला की स्वाभाविकपणे केवळ यज्ञ करणाऱ्या व्यक्तीच नाहीत तर तो संपूर्ण पंचक्रोशीचा परिसर हा शुद्धतेच्या दिशेने जातो. पण शुद्धतेच्या दिशेने जाण्यासाठी आधी मुळात शुद्धता हवी ना. गंमत बघा, एक छान उदाहरण जे वाचण्यात आलं आहे ते सांगते. तानसेनची गोष्ट आपल्याला माहिती आहे. अकबराच्या दरबारामधला एक गायक, प्रसिद्ध गायक. आणि तानसेननी एकदा दीप राग गायला आणि दीपक म्हणजे दिवे सगळे प्रज्वलित झाले. कथा आहे. पण दीप प्रज्वलित झाले पण तानसेनच्या शरीराचा मात्र दाह संपेना. म्हणजे दीप प्रज्वलित होण्यासाठी जो अग्नी आवश्यक होता तो या दीपरागातून उत्पन्न होतो. पण दीपराग गात असताना शरीराची शुद्धता नसेल तर जो अग्नी उत्पन्न होणार आहे
तो अग्नी शरीरातलीही प्रदूषणं जाळणारच ना. तशाच प्रकारचं बहुतेक तानसेंच्या बाबतीत घडलं असावं, कारण आता काही प्रूफ आपण नाही ना मागू शकत. पण ज्या अर्थी तानसेंच्या शरीराचा दाह झाला दीपरागात असताना आणि दीप प्रज्वलित झाले, म्हणजे त्याची गायकी शुद्ध आहे, त्यामुळे दीप प्रज्वलित झाले. पण दाह झाला याचा अर्थ त्याच्या शरीरामध्ये शुद्धता नाही. आणि हे कशावरून तेव्हाही पटलं माहिती आहे? राजा विक्रमादित्यानेही नंतरच्या काळामध्ये आधीच्या काळामध्ये राजा विक्रमादित्यानेही दीपराग गायला होता. आणि विशेष म्हणजे तेव्हा दीपही प्रज्वलित झाले होते आणि राजा विक्रमादित्याच्या देहाचाही दाह झालेला नव्हता. याचा अर्थ अंतर्बाह्य अशुद्धता महत्त्वाची आहे. यज्ञार्थात कर्मणः याचा अर्थच असा की यज्ञ विधीद्वारे परिसर शुद्ध केला जाईल. औषधी शुद्ध आहेत म्हणून त्याही धूम जो निर्माण होईल यज्ञामध्ये तोही शुद्ध करणाराच असेल. पण शारीरिक आणि मानसिक आणि बौद्धिक शुद्धी ती फार महत्त्वाची आहे ना. म्हणून मंत्र कोणीही यज्ञाजवळ बसून म्हणू शकत नाही. म्हटले तर ते शुद्धता आणणारे असत नाहीत. पण मला प्रत्यक्ष यज्ञ करायचाच नाही आहे. भगवंत सांगून देत आहेत यज्ञार्थात कर्मणः. यज्ञच केला पाहिजे, कुंड पेटवलं पाहिजे आणि औषधींचा हवन करत बसलं पाहिजे असं नाहीच आहे. आपण जे रोजचं कर्म करतोय किती छान भगवंतांनी सांगून दिलं आहे, अगदी तुमच्या आमच्या जीवनाशी जोडलेलं, की जे काम ज्या वेळेला करतोय ना ते कशा प्रकारे करायचं. यज्ञार्थात. यज्ञामध्ये जे जे आपण अर्पण करतो ते हवन होऊन जातं ना, त्याचा पुन्हा मागमूस तरी राहतो. उलट त्याच्यामुळे शुद्धता मात्र परिसरामध्ये प्रत्ययाला येते. तसं आपलं कर्मसुद्धा जेव्हा हवन होईल म्हणजे समर्पित होईल त्यावेळेला फलित स्वरूप, त्या समर्पणाचा सुगंध, त्या समर्पणाची तृप्ती, समाधान ही निश्चितपणे त्या कर्मामुळे फलित स्वरूपात सगळ्यांनाच प्रत्ययाला येईल. किती सुंदर शाश्वत तत्वज्ञान 2 शब्दात भगवंतांनी सांगून दिलं. यज्ञार्थात कर्मणः. तसं जर नाही जमलं ना तर जोपर्यंत फलितावर दृष्टी ठेवून कर्म केलं जात आहे, शंका किंतु मनात ठेवून किंवा अज्ञानजनक होऊन कर्म केलं जात आहे, तोपर्यंत बंधन अटळ आहे. कारण त्यात शुद्धता येईपर्यंत पुन्हा पुन्हा करतच राहावं लागणार ना. इतकं सहजपणे भगवंतांनी सांगून दिलं आहे. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. मुक्तसंग, आसक्तीविहीन, आसक्तीरहित होऊन आचरण करत राहा. आसक्ती कशा कशाची? प्रतिक्रिया, प्रतिसाद, कौतुक, हीच सगळी आसक्ती असते ना. बास त्या आसक्तीमध्ये परिणाम, त्या कुठल्याही आसक्तीशी जोडलाच जाऊ नकोस रे. कर्मासाठी कर्म करायचं आहे बस. समर्पित होऊन कर्म करत राहा, म्हणजे मग आपोआपच बंधन राहणारच नाही. आणखीन एक महत्त्वाचा एवढा व्यापक दृष्टिकोन, व्यापक काय म्हणूया आजचा आपण अवकाश आपल्या समोर पुढच्या श्लोकात भगवंतांनी दिला आहे. काय आहे पुढचा श्लोक? सह यज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. इतिहास सांगून दिला भगवंतांनी की बघ बाबा, मी हा कोरडा उपदेश नाही करत आहे, मी तुझं प्रबोधन वगैरे काहीही करत नाही आहे. स्वतः भगवंत सांगतायत. हां, नाहीतर आपल्याला लगेच वाटतं ना लोका सांगे वगैरे वगैरे, आहे ना ओळखीचा. तसं भगवंत नुसते अर्जुनाला सांगत नाही आहेत. भगवंत स्वतः म्हणतायत पुरा उवाच प्रजापती. प्रजापती म्हणजे कोण? ज्यानं प्रजेची वृद्धिंगत केलेली आहे, प्रजा वृद्धिंगत केलेली आहे सृष्टीच्या सुचारू चलनासाठी, म्हणून कार्य अखंड केलेलं आहे. तो पहिला प्रतिनिधी म्हणजे प्रजापती.
मग ह्या प्रजापतींनी काय केलं म्हणून? प्रजापती म्हणजेच आजच्या भाषेमध्ये ज्याला ब्रह्मदेव सृष्टीचा उत्पत्ती करता, त्यानं काय केलं? सहयज्ञा प्रजा सृष्टवा म्हणजे उत्पत्ती करणं. प्रजा जेव्हा उत्पत्ती केली ना, तेव्हा ब्रह्मदेवांनीच यज्ञासह केली. यज्ञासह म्हणजे काय माहिती? कोणता यज्ञ ब्रह्मदेवानी केला? सृष्टीच्या उत्पत्तीमागचं एक छोटंसं रहस्य जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. जेव्हा ब्रह्मदेवाला आपला कशासाठी आपल्याला अस्तित्व प्राप्त झालंय हे लक्षात येईना, त्यावेळी त्याची जाणीव व्हावी, आपल्या अस्तित्वाचा उद्देश समजावा. म्हणून ब्रह्मदेव, आपल्याला हे तर माहिती आहे नक्कीच की ब्रह्मदेव नाभी कमलावरती विराजमान झालेले. मग ते विचारू कोणीच नाही, आजूबाजूला सगळा अवकाश, अंधकार. मग हे जाणून कोणाकडून घ्यायचं? आपल्या जीवनाचा अस्तित्वाचा उद्देश समजून कोणाकडून घ्यायचा? एकमेव ब्रह्मदेवांनाच काहीच कळेना. म्हणून त्यांनी त्या कमलनालामधून तळाशी जायचा प्रयत्न केला, पण काहीच नाही उमगलं, सगळीकडे अंधकार. त्यांनी जेव्हा कर्म सुरू केलं, कोणतं? कमलनालाचा वेध घेण्याचं. प्रवास सुरू केला, चलनवलन सुरू केलं, तेव्हा अस्तित्वाचं कारण कळलं पाहिजे, हा हेतू, हा संकल्प केला. तेव्हा त्यांना मार्ग गवसला. अवकाशातून शब्दरूप ऐकू आले, अक्षराच्या रूपाने त त त प प प त प त प. ती अक्षरं बाकी नाही कोणाला, कारण तिथे कोणी नाहीच आहे, फक्त ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानी त्याचा मागोवा घेतला आणि त्या 2 अक्षरांचा मेळ घालून योग साधून तप याचा अर्थ आपल्याला तपस्वरूप आचरण, तपश्चर्या. आणि म्हणून ब्रह्मदेवानी ध्यानस्थ होऊन तपश्चर्या केली. म्हणजेच काय केलं? एकाग्र होऊन ध्यानस्थ बसले. उद्देश कोणता? अस्तित्वाचं रहस्य, अस्तित्वाची कारण मीमांसा, तीच फक्त जाणून घ्यायची. एवढाच संकल्प, हाच उद्देश. किती गेला माहिती नाही काळ, कारण जोपर्यंत संकल्पपूर्ती होत नाही तोपर्यंत हे संस्कार चालू ठेवले पाहिजेत. बघा, स्वतः ब्रह्मदेवानी हे सगळं केलेलं आहे. आणि कालावधीनंतर ब्रह्मदेवांच्या डोळ्यासमोर जो सुरुवातीला अंधकार होता, ते आता एकदम तेज आलेला आहे. आणि हा तेजोनिधी कोण आहे म्हणून ब्रह्मदेवानी डोळे उघडले, तसा हा तेजोनिधी अदृश्य झाला. पण त्याच वेळी ब्रह्मदेवांना वाणी ऐकू आली, म्हणजे ध्वनी लहरी त्यांच्या कानांपर्यंत येऊन पोहोचल्या. आणि सृष्टीच्या उत्पत्तीचं दायित्व तुझ्यावर सोपवत आहे हे शब्द त्यांना कळले. प्रजापती बनले, प्रजेचे स्वामी, प्रजेची उत्पत्ती करणारा, म्हणून तो ब्रह्मदेव. पण ब्रह्मदेवानी संकल्पाप्रती दृढ असलेली संस्कारित व्यक्ती, तपश्चर्या केलेली व्यक्ती कशा प्रकारे संवाद करते ते जाणून घेण्यासारखं आहे. त्याला म्हणायचं आहे सहयज्ञ. यज्ञासह ब्रह्मदेवानी त्या तेजोनिधीला आपल्या वाणीद्वारे प्रश्न विचारला आहे की प्रजाचा पती म्हणून स्वामी मी होणार, सृष्टीची उत्पत्ती मी करणार. मग हे करत असताना आपण मला एकच सहाय्य करावं. कोणतं सहाय्य? पुन्हा ध्वनीद्वारे ऐकू आलंय, तेज फक्त, बाकी काही नाही, आकार नाही. कोणतं सहाय्य? काय हवंय? तू मागशील ते वरदान तुला मिळणार. हा सगळा संवाद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, म्हणजे केवळ स्पंदनांद्वारे. ब्रह्मदेवानी काय मागितलं असावं तेच महत्त्वाचं आहे, त्यालाच म्हणायचं यज्ञ. ब्रह्मदेवानी एवढंच सांगितलं, माझी एकच प्रार्थना आहे की सृष्टीची निर्माता मी आहे,
याचा मला कधीही अहंकार होऊ नये. बघा, हा इतिहास आहे. माझ्या मनची कथा नाही सांगते मी. आपल्या पुराणांमध्ये, आपल्या वेदांमध्ये, आपल्या उपनिषदांमध्ये या सगळ्या कथा मांडलेल्या आहेत. आणि हे स्वाभाविक पण आहेच ना. आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा कर्म केल्याचा जर आपल्याला अहंकार येत असेल, दुर्योधनाला आला ना, तिथूनच सुरुवात आहे ना गीतेची. तेव्हा एकदा अहंकाराच्या अधीन व्यक्ती झालं की ते कर्म यज्ञस्वरूप उरतंच कुठे, मग ते समाजासाठी हितकर ठरेलच कसं. ब्रह्मदेवानी म्हणजे जो आपला प्रजेचा स्वामी, तुमचा आमचा सगळ्यांचा उत्पत्ती करता आपण ज्याला मानतो, त्यानं काय वरदान मागितलं? सृष्टी उत्पन्न करायच्या आधीच की मी हे काम निश्चित करेन, पण मला हे काम मी करतोय असा कर्तेपणाचा अभिमान राहू नये. ह्याला म्हणायचं यज्ञ. म्हणून सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्ट कामधुक्. मग अशा प्रकारे जे आपल्यासाठी अखंड कष्टपूर्वक कितीतरी सुखसुविधा देत असतात, सगळी पंचमहाभूतं तुम्हा आम्हाला सहाय्य करतीच असतात ना हो. कितीतरी बरंच काही देत असतात, त्यांच्याप्रती आपण समर्पित नको राहिला. कलियुगामध्ये, सांप्रतच्या काळामध्ये कुठे पूर आहेत, कुठे भूकंप आहेत, रोज आपण बघतोय ना. सगळ्या जगामध्ये अस्वस्थता आहे. त्याचं कारण काय असणार? आपण विसरून गेलो नियतं कुरु कर्मत्वं. आपण विसरून गेलो सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा. आपण विसरून गेलो यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन. सगळं आपण हे विसरून गेलोय. आणि म्हणून आजची स्थिती आपल्याला सामोरी येते. मग आजच्या काळात गीतेचं महत्त्व आहे ना, आणि असं मर्म जाणून घेणं तर निश्चितच महत्त्वाचं आहे ना. प्रत्येक श्लोकात असा गर्भितार्थ दडला आहे, असा मथितार्थ आपल्याला निश्चितपणे जाणता येतो. आपण तोच प्रयत्न करतोय आपल्या या गीता गुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची या कार्यक्रमामधून. तेव्हा आपल्यालाही अशा प्रकारे आपल्या कार्याशी, आपल्या कर्माशी, आपल्या कृतीशी आणि आपल्या रोजच्या व्यावहारिक कामांशी असं कर्तेपण झुगारून देऊन जर जोडता आलं तर आपलं कर्मसुद्धा यज्ञस्वरूप होऊन जाईल. तेच तर आदर्श भारतवर्षामध्ये या सनातन संस्कृतीने आपल्यासमोर ठेवलेले आहेत. आणि अन्य ग्रंथसुद्धा अभ्यासले ना, तरी अन्य ग्रंथांमध्ये हेच तत्त्व मांडलेलं आहे. पण तात्विक गाभा लक्षात न घेता जर आम्ही भौतिक सुखांच्याच मागोवा घेत ग्रंथांचं वाचन केलं तर मर्म उलगडेल कसं? मग आमच्या जीवनातून ते पाझरेल कसं, प्रकट होईल कसं? तेव्हा कोणत्याही ग्रंथामध्ये संदेश हाच दिलेला आहे, सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा नियतं कुरु कर्मत्वं. कोणताही ग्रंथ उघडून पाहिला तरी हेच सापडणार आहे. आणि म्हणून हे शाश्वत तत्व, शाश्वत सत्य आहे. तिसरा अध्याय असा आपल्याला शाश्वत सत्याशी नेऊन जोडणारा आहे. तेव्हा आज आपण ह्या 10 श्लोकांचं मर्म जाणून घ्यायचा प्रयत्न केला. अजून स्नेहाच्या तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपल्याला जायचं आहे. जसा जसा हा अध्याय पुढे जाईल तसं ह्या तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर आपोआपच या मर्म जाणण्याच्या ओघामध्ये उलगडून येईल. आता आपण भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा भाग, पुढचे श्लोक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असला तर आपल्या श्री गुरुकुलम न्यासाच्या या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आप्तेष्टांना शेअर करण्यासाठी ही लिंक विसरू नका हां. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत जसे आपण प्रश्न ऐकलेत तशाचपैकी किंवा अन्य काहीही या विषयांशी निगडीत प्रश्न आपल्या मनातही येत असतील, जरूर आपण त्या प्रश्नांचा उल्लेख आपल्या कमेंट बॉक्समध्ये केलात तर ते प्रश्न आमच्यापर्यंत येतीलच आपोआप.
आणि मग त्या प्रश्नांचा मागोवा घेत आपल्याला गीतेचं मर्म सहज उलगडून बघता येईल. तेव्हा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. मागचा भाग बघायचा राहिला असला तर मगाशी सांगितलंच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला मागचा भाग बघता येईल. नमस्कार.